नाव समाविष्ट करता तेव्हा तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स घेता, मग ते डॉक्युमेंट्स तुम्ही काय म्हणून चेक करता? जर तुम्ही सगळं प्रॉपर चेक करत असाल तर ही नावं कशी गेली याचा अर्थ क्लिअर होतंय ना की नावं तुम्ही दुबार दिलेली, तुम्हाला माहिती आहे रेकॉर्ड असून पण ह्याचं नाव परत परत काय येतं? मॅन बिहाइंड मशीन, मशीनमध्ये जेव्हा तुम्ही प्रोग्राम टाकता की नाही तेव्हा मशीन ऑपरेट होते की नाही? प्रोग्राम टाकणारा कोण आहे? माणूसच आहे की नाही? मग मशीन चालवणारा पण माणूसच आहे, त्याला तुम्ही जे ऑपरेट करणार तेच पुढे येणार आहे, म्हणून बॅलेट पेपरवरच व्हावे असं वाटतं आम्हाला. विरोधकांचा मोर्चा हा बीएमसी कार्यालय जे आहे तिथे पोहोचलेला आहे. नेत्यांची भाषणं मंचावरून होत आहेत. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि बरेच नेत्यांची भाषणं झालेली आहेत. शरद पवार यांचं भाषण आता सुरू आहे, परंतु लोक काही बसलेले आहेत, भाषण ऐकत आहेत. त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही हा वेळ त्यांचा घेतलेला आहे. मोर्चामध्ये आलेल्या लोकांशी आपण बोलणार आहोत की काय नेमकं मोर्चाचं प्रयोजन आहे, कशासाठी आलेलं आहे. काय नाव आपलं? माझं नाव सायली सुखदरे. बरं, कुठून आलात? चारकोप, कांदिवली चारकोप. अच्छा, आणि कार्यकर्ते आहात कुठल्या पक्षाचे? उपविभाग संघटक आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची. काय मोर्चा आहे, कशासाठी आलाय? हा जो मोर्चा आहे संविधान वाचवा, लोकशाही जागवा, सत्याचा मोर्चा आहे. मतदार यादीमध्ये जी दुबार नाव आहेत, बोगस नाव आहेत, जी वाढवलेली जी नावं वाढवलेली आहेत, म्हणजे जी बोगस नावं आहेत, मतदार यादी ही सदोष आहे, याच्या संदर्भामध्ये आम्ही हा आवाज उठवलेला. सर्व पक्षीय मिळून हा मोर्चा आहे. आता राज ठाकरे यांनी सांगितलंय की बोगस मतदार जर तिथे आला निवडणुकीच्या वेळी तर त्याला फटकवा. हे बरोबर आहे का? हिंसा करणं बरोबर आहे? फटकवा हे त्यांनी बरोबर सांगितलं, कारण आतापर्यंत काय झालंय, आपण सामोपचाराने सगळं सांगून करत होतो, पण हे या सरकारला कळत नाही. त्यांना हीच भाषा कळते, ठोकाठोकीचीच भाषा कळते. पण त्याच्या आधी जी आम्ही आता मतदार यादी आहे ना पूर्णपणे वाचतोय, त्याचं हे करतोय, चेकिंग करतोय की खरंच हा मतदार तिथे राहतोय का, तिथे नाही राहतोय का, ते सर्व आम्ही चेक करतो. शाखांमधून हे सर्व काम सुरू आहे. पण त्याच्यामधून सुद्धा जे लोक काय, जसं त्यांनी सांगितलं शौचालयाजवळ आहे, आयुक्त कार्यालयावरती, म्हणजे जिथे ज्या वेळेला तुम्ही मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करता तेव्हा तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स घेता, मग ते डॉक्युमेंट्स तुम्ही काय म्हणून चेक करता? जर तुम्ही सगळं प्रॉपर चेक करत असाल तर ही नावं कशी गेली याचा अर्थ क्लिअर होतंय ना की नावं तुम्ही दुबार दिलेली, तुम्हाला माहिती आहे रेकॉर्ड असून पण ह्याचं नाव परत परत काय येतं? आणि तुम्हाला एक सांगते, जे इथले स्थानिक आहेत, जे आपले सर्वसामान्य लोक किंवा तुम्ही आम्ही जे पण आहात, आपण कधीच आपलं नवीन नाव डबल नाव आलेलं असं आपण नाही केलेलं. आतापर्यंतच्या एवढ्या निवडणुका झाल्या, एवढ्या मतदार यादीचं सखोल परीक्षण झालं, पण तेव्हा कधी असा प्रकार झाला नाही. हा एकदम प्रकार आता कसा काय झाला ह्याच्यावर पण प्रश्नचिन्ह आहे की नाही? असं अचानक कसं झालं सगळं? आणि सर्व सुशिक्षित जनता आहे, असं नाहीये की कोणाला कळत नाही. म्हणजे याला वाव आहे की ही नावं खोटी वाढवलेली आहेत. मग आता असं झालंय 40-50 कोटीच्या कोटी नावं कशी वाढू शकतात, बरोबर की नाही? तर निवडणूक यादींमध्ये मतदार यादी जी आहे त्याच्यामध्ये घोळ आहे हे म्हणणं बरोबर आहे किंवा हा तुमचा आरोप आहे, परंतु ईव्हीएम मध्ये देखील घोटाळे होतोय असं देखील म्हटलं जातंय. राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये ते डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे. ते ईव्हीएम वर वोटिंग व्हावं की बॅलेट पेपरवर व्हावं? 100% बॅलेट पेपरवर. मशीन मध्ये मी तुम्हाला एक सांगते, म्हणजे सर्वांनाच कळतं, मॅन बिहाइंड मशीन मध्ये जेव्हा तुम्ही प्रोग्राम टाकता की नाही तेव्हा मशीन ऑपरेट होते की नाही? प्रोग्राम टाकणारा कोण आहे? माणूसच आहे की नाही? मग मशीन चालवणारा पण माणूसच आहे, त्याला तुम्ही जे ऑपरेट करणार तेच पुढे येणार आहे, म्हणून बॅलेट पेपरवरच व्हावे असं वाटतं आम्हाला. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यानंतर म्हणजे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की वेळ लागतो रिझल्ट यायला आणि मशीनवरती लवकर होतं. असं काय नाहीये. आता मला एक सांगा, ज्या ठिकाणी मशीनचा प्रॉब्लेम झालेला आहे तिथे तुम्ही बॅलेट पेपर ठेवलेले आहेतच की. त्याच्यानंतर तुमचं जेव्हा एखाद्या वेळेस पोटनिवडणूक होते, पोटनिवडणुकीला कुठे तुम्ही मशीन वापरता, तिथे पण तुम्ही बॅलेट पेपर वापरतातच ना. रिझल्ट चांगला येणं हे अपेक्षित आहे, उशीर होणं काय असं काय नाही. आणि लवकर लवकर येऊन किती लवकर आले. जर आता विधानसभेचे निवडणूक, मला वाटतं इलेक्शन 10 वाजताच निर्णय लागला, मग तो निर्णय एवढा पटापट लागू शकतो?
आणि लोक काय निवडणुकी कसं आहे 5 वर्षांनी येणारी ही आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो उमेदवार खरा कार्यकर्ता पाहिजे, खरा पाहिजे, जो लोकांचे प्रश्न सोडवेल असा उमेदवार पाहिजे. ह्या अशा गोष्टीसाठी तुम्ही झटपट निर्णय देणं हे चुकीचं आहे. आणि माझं 100% मत हे आहे, मॅन बिहाइंड मशीन. आपण मशीनमध्ये जे टाकू तेच मशीनमध्ये पुढे येईल. दुसरा एक बॅलेट पेपरचा वापरावरती आक्षेप असा घेतला जातो की बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं हे म्हणजे बॅकवर्डनेस, आपण परत मागे चाललेलो आहोत असं म्हणणं आहे. असं काय नाहीये. इतर पण काही देशांमध्ये बॅलेट पेपरवरच केलंय ना, निवडणुका बॅलेट पेपरवरच झालेल्या आहेत. तिथं सुधारलेले चालेल, सुधारलेले देश असून सुद्धा ते लोक बॅलेट पेपरवरती निवडणुका का घेतात? अमेरिका का घेते बॅलेट पेपर? तिथं सर्वोच्च मला वाटतं सत्ता आहे ती आपल्या इथे, ते पण बॅलेट पेपरवरच घेतात ना. बॅलेट पेपरवरती निवडणुका हे जास्तीत जास्त सत्तेच्या जवळ जाण्यासारखं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये एवढा बोगस वोटिंग नाही करू शकत. तुम्हाला जे हवं ते खरंच करू शकता. आणि तसंच सांगते मी तुम्हाला, सिनेटच्या निवडणुका झाल्या त्या पण बॅलेट पेपरवर झाल्या, इतर पण निवडणूक बॅलेट पेपर होतातच ना. हे मशीन आणि आत्ता आणलेलं आहे की नाही, म्हणजे त्यांच्या सोयीसाठी आणलेले असंच. आणि परत दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर सगळेच पक्ष बोलतायत की तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या, तर मग तुमचा हट्टास का आहे मशीन वर घेणं? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद.